तर नमस्कार सगळ्यांना. आपण कलवाडा एरियामध्ये आहोत. कलवाडा एरियामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता हा खड्डा आहे. ह्या पूर्णपणे हा कलवाडा एरिया आहे. कलवाडा एरियामध्ये इतके खड्डे झालेले आहेत की चंद्रावर राहण्यासारख्या पद्धतीने आम्ही राहतो. म्हणजे इथून हे चालू असते आमची सगळ्या पद्धतीने. हे कलवाडा एरियामधले खड्डे बघा. नगरसेवकांनी कुठं नगरसेवक काय करताय इथले? आम्ही किती दिवस या खड्ड्यामधून धड 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 करत जायचं. या बघा पूर्णपणे खड्डे येतात. हो. हे पूर्ण पाणी साचलेलं आहे खड्ड्यामुळे इथं. हे पूर्णपणे खड्डे आहेत कलवडी एरियामध्ये. कधी काही हो समजा की रिक्षावर हो. हे पूर्णपणे खड्डे आहेत बघा. हो. ज्या पद्धतीने खड्डे पडलेले आहेत कलवडमध्ये. हो. हा चंद्र आहे मला वाटतं. चंद्र कलवडचा चंद्र. पूर्णपणे कलवडचा चंद्र तुम्ही बघून घ्या. आणि चंद्र असं तसा चंद्र नाही, पाण्याने भरलेला आहे चंद्र हा. पूर्णपणे खड्ड्यांनी. हे बघा पूर्णपणे पाण्याने भरलेलं, खड्ड्यांनी भरलेला एकदम चंद्र आहे. हे बघा हा पूर्ण खड्डा. किती दिवस या पूर्ण चंद्रामधून आम्ही चालत जायचो. नगरसेवकांनी जरा आहे ना इथे काळजी घेतली पाहिजे आणि पूर्णपणे खड्डे बुजवले पाहिजे. किती दिवस या खड्ड्यामधून धडधड धडधड करत आम्ही जायचं, कामाला जायचं. हा हे बघा. हो, हो. डाम 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 नुसतं डाम डाम नुसतं खड्डे. एवढे खड्डे पडून राहिलेले आहेत. नगरसेवकांनी इकडे लक्ष द्यावं आणि खड्डे पूर्णपणे बुजवण्यात यावे म्हणून त्यांना नम्र विनंती.